नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, जर एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS करायचं असेल किंवा BDS करायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया रँक किती असली पाहिजे हे 2024च्या डाटानुसार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच नीट रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्वात आधी कुठली गोष्ट कळत असेल तर ते विद्यार्थ्यांचा स्कोर आणि त्याचबरोबर त्याची ऑल इंडिया रँक, त्याचबरोबर विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक। बऱ्याचदा सिलेक्शन जे आहे ते ऑल इंडिया रँक बेसवर असतं आणि महाराष्ट्र स्टेटची स्टेट मेरिट लिस्ट सुद्धा विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरूनच कॅल्क्युलेट केली जाते। त्यामुळे ऑल इंडिया रँक विद्यार्थ्यांना रिझल्ट लागल्यावर कळत असतो आणि त्या ऑल इंडिया रँकला विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी कॉलेज मिळेल का नाही याविषयी विद्यार्थी त्या ठिकाणी अंदाज घेऊ शकतो। ऑल इंडिया रँक जवळपास कॉलेजचा सारखाच असतो, त्या खालचे मार्क्स जे आहेत ते काही फॅक्टरमुळे बदलत असतात। ते नेमके फॅक्टर कोणते आहेत याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कॉलेज प्रेडिक्टर ॲप सुद्धा आपण गेली 2 महिन्यापूर्वी लॉन्च केलेलं होतं। महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद या ॲपला दिलेला आहे। विद्यार्थी आपला टेंटेटिव्ह जो काही स्कोर आहे किंवा रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी आपला जो काही स्कोर कार्डवर आलेला स्कोर आहे तो स्कोर त्या ठिकाणी भरून आपल्याला त्या स्कोरला यावर्षी कोणतं कॉलेज आणि कोणत्या कोर्सला कॉलेज मिळू शकते हे विद्यार्थी प्लॅटफॉर्म फीस भरून त्या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकतो। ऑल इंडिया रँक आल्यानंतर आपण या ठिकाणी ऑल इंडिया रँकचं जे काही आहे टॅब आहे तो सुद्धा या ठिकाणी ओपन करणार आहोत आणि त्यानंतर ऑल इंडिया रँकनुसार आपण ते प्रेडिक्शनच्या अगदी जवळपास त्या ठिकाणी जाऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर प्लॅटफॉर्म फीस भरलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा फीस भरण्याची गरज नाही। प्रोफाईल एडिटमध्ये जाऊन विद्यार्थी आपले नीट मार्क्स आणि ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी चेंज करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही ॲप डाउनलोड केलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या अँड्रॉइड ॲपची लिंक, त्याचबरोबर ॲपल फोन वापरत असाल तर आयफोनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। मूळ विषयाकडे परत येऊयात की मागच्या वर्षी 2024ला कॅटेगरी वाईज रँक काय होत्या। ज्या विद्यार्थ्यांना शेवटी कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी वाईज रँक काय असू शकतात। म्हणजेच यावर्षी हा रँक जर विद्यार्थ्यांना आला तर तो विद्यार्थी MBBS साठी सेफ स्कोर झोनमध्ये येऊ शकतो, ते डिस्कस करणार आहोत। मार्क्सचा सुद्धा आपण कॉलम अभ्यासासाठी दिलेला आहे। हे मार्क्स या ठिकाणी राहणार नाहीत, याच्यामध्ये बरंचसं डिक्रीज यावर्षी होणार आहे। कट ऑफ यावर्षी भरपूर डिक्रीज म्हणजेच कमी लेवलला येणार आहे, त्यामुळे रँक जे आहे याच्याकडे विद्यार्थ्यांनी व्हिडिओमध्ये लक्ष द्यायचं। याच्यामध्ये आपण MBBS पण पाहणार आहोत आणि दुसऱ्या साईडला BDS सुद्धा डिस्कस करणार आहोत आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की महाराष्ट्र राज्यातील कमी फीसचे जे काही कॉलेजेस आहेत ते कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला कळणार आहेत। गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही कॉलेजेससाठी रँक डिस्कस करणार आहोत। तत्पूर्वी विद्यार्थ्याचा नीट रिझल्ट आल्यानंतर नीट स्कोर कार्डवर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा डिस्कस करूयात। पहिलं तर आहे विद्यार्थ्याचा स्कोर। हा विद्यार्थ्याचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स असतो, म्हणजेच विद्यार्थ्याचा हा वैयक्तिक परफॉर्मन्स असतो। ऑल इंडिया हा कलेक्टिव्ह असतो, म्हणजे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचा यावर्षी नीट UG 2025च्या परीक्षेत परफॉर्मन्स कशा प्रकारे होता त्यानुसार त्या ठिकाणी रँक दिली जाते। आणि तिसरा आहे विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक, म्हणजेच विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरताना जी काही कॅटेगरी भरलेली आहे त्या कॅटेगरीमध्ये तो विद्यार्थी कितव्या नंबरला आहे याच्यासाठी तो कॅटेगरी रँक सुद्धा आपल्या स्कोर कार्डवर दिलेला असतो। आता दुसऱ्या बाजूला दुसरी एक मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांची येत असते, ती आहे स्टेट मेरिट लिस्ट। म्हणजेच विद्यार्थी नीट रिझल्ट लागल्यानंतर स्टेट कोट्याचे जेव्हा फॉर्म भरतात, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोट्याचा फॉर्म अतिशय महत्त्वाचा आहे। 85% स्टेट कोटा ही विद्यार्थ्याची हक्काची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे। स्टेट कोट्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म नीट रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा सुरू होतील विद्यार्थ्यांना 6 ते 7 दिवसाचा वेळ दिला जातो महाराष्ट्र राज्यातील ॲडमिशनसाठी फॉर्म भरण्यासाठी। संपूर्ण विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झाल्यानंतर शेवटच्या दिवशी एकदम वेबसाईट क्लोज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासन सुद्धा आपली स्टेट मेरिट लिस्ट लावतात। मग त्याच्यामध्ये कळतं की महाराष्ट्रात कोण 1 नंबरला आहे, 2 नंबरला कोण आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टेट कॅटेगरी रँक सुद्धा देतं। म्हणजेच तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रात कितव्या नंबरला आहेत त्याचा SML आणि कॅटेगरी रँक सुद्धा स्टेट गव्हर्नमेंट देतं। हे आल्यानंतर आपण आणखी याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत। सध्या तरी आपल्याला नीट रिझल्ट आणि ऑल इंडिया रँक भोवती आजचा व्हिडिओ आपण ठेवणार आहोत। कट ऑफ कशावर डिपेंड आहेत त्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक आहे नंबर ऑफ क्वालिफाईड स्टुडंट, म्हणजेच यावर्षी नीट एक्झाममध्ये क्वालिफाईड स्टुडंट किती असणार आहेत, त्यावर्षी नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर नीटला प्रेझेंट असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यामधून क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या फॅक्टरवर कट ऑफ डिपेंड असतो। त्याचबरोबर नंबर ऑफ क्वालिफाईड इन स्टेट, म्हणजे स्टेट वाईज सुद्धा डाटा NTA कडून दिला जातो।
तर महाराष्ट्रात किती विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाय केली याच्यावर सुद्धा महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ त्या ठिकाणी बहुतांश डिपेंड असतो। त्याचबरोबर पेपरची लेवल जी आहे त्याच्यावर सुद्धा कट ऑफ त्या ठिकाणी डिपेंड असतो। यावर्षी पेपरची लेवल डिफिकल्ट होती, त्यामुळे कट ऑफ डिक्रीज या ठिकाणी होऊ शकतो आणि कट ऑफ डिक्रीज होणार सुद्धा आहे, कारण पेपरचं लेवल जो आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला डिफिकल्ट गेलेला आहे। त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज स्टुडंट म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये किती स्टुडंट आहेत त्यावरून त्या कॅटेगरीचा कट ऑफ वाढेल किंवा कमी होईल हे डिसाईड होऊ शकतं। त्याच्यानंतर त्यावर्षी येणारे नवीन कॉलेजेस म्हणजे शासनाने मान्यता जर जास्तीत जास्त कॉलेजला दिल्या तर सीट इन्क्रीज होतात आणि सीट इन्क्रीज झाल्यानंतर कट ऑफ डिक्रीज व्हायला मदत होते। त्याचबरोबर गव्हर्नमेंट GR आणि काही गव्हर्नमेंटच्या स्कीम ज्या आहेत या सुद्धा डिपेंड आहेत कट ऑफ इन्क्रीज किंवा डिक्रीज होण्यासाठी। आता महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या वर्षीपासून मुलींना मोफत एज्युकेशन किंवा 100% स्कॉलरशिप लागू केलेली होती, त्यामुळे सुद्धा महाराष्ट्र राज्यातला कट ऑफ मागच्या वर्षी हायर साईडला गेलेला होता। मुलींनी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं तरी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेले होते, त्याच्यामुळे तो कट ऑफ वाढलेला सुद्धा होता। त्यामुळे गव्हर्नमेंटचे जे काही GR आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत याचा सुद्धा कट ऑफवर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो। हे एवढे महत्त्वाचे फॅक्टर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर विद्यार्थ्यांसोबत आपण डिस्कस केलेले आहेत। आता बघूया 2024ला शेवटच्या विद्यार्थ्याला कॅटेगरीमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज कोणतं होतं, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, आणि त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरीचा रँक किती होता यावरून विद्यार्थी डिसाईड करू शकतो की या रँकच्या आत आपला नंबर आला तर आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकतं, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट। आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सुद्धा कळणार आहे की महाराष्ट्र राज्यातील लोएस्ट कट ऑफ कॉलेजेस कोणते आहेत, म्हणजे मागच्या वर्षी जे लोएस्ट कट ऑफला कॉलेजेस गेलेले आहेत त्यावरून विद्यार्थी अंदाज लावू शकतो की कमी कट ऑफचे कॉलेजेस कोणते आहेत। गव्हर्नमेंटचा जर आपण विचार केला तर संपूर्ण कॅटेगरीचा लोएस्ट कट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली या ठिकाणचा गेलेला आहे। हे मागच्या वर्षी सुरू झालेलं कॉलेज आहे, थोडंसं रिमोट लोकेशनला असल्यामुळे या ठिकाणचा कट ऑफ हा कमी गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। SC कॅटेगरीचा जर विचार केला तर विद्यार्थ्याची रँक होती, शेवटच्या ज्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन झालेलं आहे त्याची रँक होती 1,53,666। ST कॅटेगरीचा विचार केला तर त्याची रँक होती 3,52,144। VJ कॅटेगरी 96,153। NTB 1,12,449। NTC 64,385। NTD 59,880। OBC 45,566। SCBC 66,044। EWS 70,480। ओपन 46,447। म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1 लाखाच्या पुढे रँक असूनही कॉलेज मिळालेल्या कॅटेगरी किती आहेत, तर पहिला आहे SC कॅटेगरी, त्याच्यानंतर आहे NTB कॅटेगरी आणि तिसरा आहे या ठिकाणी ST कॅटेगरी। या कॅटेगरीना 1 लाखाच्या पुढे जरी रँक आला तर कॉलेजेस मिळालेले होते। बाकी कॅटेगरी जर आपण बघितलं तर या ठिकाणी बाकी कॅटेगरीला 1 लाखाच्या आत म्हणजेच इथे EWS 70,000, ओपन 46,000च्या आसपास, OBC 45,000च्या आसपास, NTD 59,000च्या आसपास, NTC 64,000च्या आसपास अशा प्रकारे राहिलेला आहे। म्हणजे 3 कॅटेगरी 1 लाखाच्या पुढे आणि बाकी कॅटेगरीचा जो काही रँक आहे तो 1 लाखाच्या आत हा गव्हर्नमेंटसाठी त्या ठिकाणी नंबर लागण्यासाठी महत्त्वाचा ठरतो आहे। प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये 23 प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत। त्याच्यामध्ये आपण वेदांता हे कॉलेज इन्क्लूड केलेलं नाही, याच्यामध्ये 18 लाख पर इयर जवळपास यांची फीस आहे। या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप बेनिफिट मिळत नाही, संपूर्ण विद्यार्थ्यांना संपूर्ण फीस भरावी लागते, त्यामुळे त्याचा समावेश आपण या रँकिंगमध्ये केलेला नाही। आणि बदनापूर जालन्याचं हे मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व आहे, याचा समावेश हे 2 कॉलेज वगळून आपण हे रँकिंग या ठिकाणी घेतलेली आहे। आपण प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर मागच्या वर्षी SC कॅटेगरीचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट त्याची रँक होती ऑल इंडिया रँक 1,63,184। ST कॅटेगरीचा 3,75,671। VJ 1,02,956। NTB 1,16,452। NTC 80,249। NTD 79,233। OBC 81,300। त्याचबरोबर SCBC 81,126। EWS आणि ओपन यांना एकत्रित सीट दिली जाते, कारण EWSचं रिझर्वेशन प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला नसतं, फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला EWSचं 10% रिझर्वेशन आहे। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला EWSचे विद्यार्थी यांना ओपन कॅटेगरीमधूनच सीट दिली जाते, त्यामुळे आपण दोघांना या ठिकाणी सेम ठेवलेलं आहे।
81,118 ही रँक आहे आणि या बाजूला त्या विद्यार्थ्यांना मिळालेले कॉलेज आहेत। ही जी PDF आहे ही आपल्या पेड काउन्सिलिंगच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला त्याचबरोबर आमच्या ॲपमध्ये सुद्धा देणार आहे। ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। या ठिकाणी रँक दिलेले आहेत, मागच्या वर्षीचे मार्क्स तेवढे महत्त्वाचे नाहीत, खूप हायर साईडला मागच्या वर्षीचे मार्क्स आहेत, परंतु या ठिकाणी कॉलेजेस सुद्धा दिलेले आहेत आणि हे जे काही लोअर कट ऑफचे कॉलेजेस आहेत। आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक प्रश्न पडू शकतो की SSPM सिंधुदुर्ग हे कॉलेज तसं बघायला गेलं तर जुनं आहे, याच्यापेक्षा नवीन कॉलेजेस सुद्धा आहेत। परभणी मेडिकल कॉलेज परभणी या ठिकाणी चालू झालेलं किंवा RK दमानी मेडिकल कॉलेज संभाजीनगर या ठिकाणी नवीन चालू झालेलं आहे, यांचं मेरिट हाय गेलेलं आहे आणि SSPM सिंधुदुर्गचं कमी का, तर असा जर प्रश्न पडत असेल तर SSPM सिंधुदुर्ग हे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि मागचे जे 2 कॉलेज मी आत्ता नाव घेतलेले आहेत त्यांच्यापेक्षा याची फीस जी आहे ती थोडीशी जास्त आहे। त्याचबरोबर या ठिकाणी डिपॉझिट सुद्धा जास्त घेतले जातात, हॉस्टेल मेसची फीस सुद्धा या ठिकाणी मॅटर करते, ती थोडीशी हायर साईडला आहे। वन टाइम विद्यार्थ्यांना जास्त पेमेंट भरावं लागतं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये लास्ट टाकल्यामुळे SSPM सिंधुदुर्ग हे लोएस्ट कट ऑफमध्ये त्या ठिकाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर हे होतं MBBSचा डाटा। त्याच्यानंतर येऊया BDSच्या बाबतीत। जर महाराष्ट्र राज्यात एखाद्या विद्यार्थ्याला BDS करायचं असेल तर सेफ रँक काय असू शकतो 2024च्या डाटानुसार। मार्क्स इथे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे नाहीत, मार्क्स खूप हायर साईडला आहे, त्याच्यामध्ये खूप डिक्रीज होणार आहेत यावर्षी मार्क्स, त्यामुळे रँक तुम्ही पाहू शकता। त्या रँकच्या आसपास जर तुमचा नंबर असेल, तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला ते कॉलेज मिळू शकतं। गव्हर्नमेंट कॉलेजचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला 4च गव्हर्नमेंट BDS कॉलेज आहे। एका कॉलेजचा GR आलेला आहे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगाव, या ठिकाणी शासनाने या कॉलेजला मान्यता दिलेली आहे। यावर्षी हे कॉलेज सुरू होऊन 5 गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज महाराष्ट्रामध्ये यावर्षी होऊ शकतात। आणि दुसऱ्या बाजूला दिलेला आहे प्रायव्हेट कॉलेजेस, ज्याची संख्या जवळपास 25 एवढी आहे। SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 2,75,962 रँकला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर मिळालेलं होतं। ST कॅटेगरीचा विचार केला तर 5,13,714 छत्रपती संभाजीनगरचं डेंटल कॉलेज मिळालेलं होतं। VJ कॅटेगरीचा विचार केला तर 2,33,736। NTB या ठिकाणी 507, 1,94,794। NTBच्या बाबतीत जो काही डाटा आहे हा एकदा आपल्याला क्रॉस चेक करावा लागणार आहे, कारण CET सेलच्या ऑफिशियल PDF मध्ये अशाच प्रकारे दिलेला आहे, परंतु एवढा हायर साईडला NTBचा कट ऑफ नसतो, हा थोडासा लोअर साईडला असतो बाकी कॅटेगरीच्या तुलनेमध्ये। NTCचा जर आपण विचार केला तर 3,89,699 GDC मुंबई मिळालेलं होतं। NTD 2,73,662, OBC 1,61,533, SCBCचा विचार केला तर 1,15,850, EWS 1,50,992, ओपन 92,351। अशा प्रकारे मागच्या वर्षी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजच्या ऑल इंडिया रँक शेवटच्या विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर SC कॅटेगरी 5,23,241, आदित्य डेंटल कॉलेज बीड। ST कॅटेगरी 7,25,743, आदित्य डेंटल कॉलेज बीड। VJ कॅटेगरीचा विचार केला तर 5,23,276, सरस्वती डेंटल कॉलेज परभणी या ठिकाणी आहे। NTBचा विचार केला तर 5,73,825, डॉक्टर हेडगेवार डेंटल कॉलेज परभणी, डॉक्टर हेडगेवार डेंटल कॉलेज हिंगोली या ठिकाणी आहे, हेडगेवार हिंगोली या ठिकाणी आहे आणि सरस्वती डेंटल जे आहे परभणी या ठिकाणी आहे। NTCचा जर आपण विचार केला तर 4,98,028, आदित्य डेंटल कॉलेज बीड। NTD 5,01,050, डॉक्टर हेडगेवार हिंगोली या ठिकाणी हे कॉलेज विद्यार्थ्याला शेवटचं मिळालेलं आहे। OBCचा जर विचार केला तर 5,25,464, आदित्य डेंटल कॉलेज बीड। SCBC 7,08,603, EWS आणि ओपन यांना एकत्रित आपण घेतलेला आहे 5,18,232, कारण EWSला प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सीटचं रिझर्वेशन नसतं, या ठिकाणी गव्हर्नमेंटला 10% आहे। आता महाराष्ट्र राज्यामध्ये आणखी एक कॅटेगरी आहे SBC म्हणजे सोशल बॅकवर्ड क्लास। या विद्यार्थ्यांना सेपरेट कॅटेगरी वाईज सीटचं रिझर्वेशन महाराष्ट्र शासन ठेवत नसतं, यांचा समावेश OBC मध्येच केला जातो, त्यामुळे SBCचे जे विद्यार्थी आहेत ते OBCचा रँक या ठिकाणी पाहू शकतात। टेंटेटिव्ह जर आपण बघितलं संपूर्ण कॉलेजचा जर विचार केला तर आदित्य डेंटल कॉलेज बीड या ठिकाणचा BDSचा कट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी असतो। त्याच्यानंतर हिंगोली आणि परभणी हे 3 कॉलेजेस जे आहेत ते कमी कट ऑफचे BDS कॉलेज महाराष्ट्र राज्यातले असलेले आपल्याला पाहायला मिळतात, तो आपल्याला या डाटावरून सुद्धा समजतं। तर हे होतं महाराष्ट्र राज्यातील MBBS आणि BDS शेवटच्या रँकला ज्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे त्याविषयीची डिटेल
डिस्क्रिप्शन आपण आता या ठिकाणी पाहिलेलं आहे। ही जी काही PDF आहे ही आपल्या ॲपमध्ये फ्रंट न्यूज अलर्टमध्ये आपण त्या ठिकाणी ॲपमध्ये टाकणार आहे। त्याचबरोबर आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपण विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी शेअर करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे, नीट UGचे पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचं BAMS, BHMS आणि BUMS जे काही आयुष कोर्सेस आहेत याच्या रँकविषयी डिस्कस करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।